निशी दिवस लोपले ते ठाई, निरंजन ते ठाई लक्षणे पहा. रवी शशी ज्यांचे तेजे प्रकाशले, नवलम्या देखिले एक तेथे. नारी पुरुष दोघे एक रूप दिसती, देखणे पारखे तया ठाई. ध्यानदेव म्हणे शिवतेची शक्ती, पाहता व्यक्ती व्यक्त नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग, त्याचा अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 30 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 7व्या अध्यायामध्ये या श्लोकावर केलेलं 202 क्रमांकाच्या ओळीचं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधी भूतादि दैवम माम साधी यज्ञांचे ये विदुः, प्रयाण काले पीच माम ते विदुरयुक्त चेतसहा. अर्थात सत्संग हा आध्यात्मिक असतो आणि आध्यात्मिक आहे म्हणून त्याला सत्संग म्हणायचं महाराज, नाहीतर तो कुसंग होईल. अधोगतीला जर नेत असेल ती संगत तर ती कुसंग होईल. परंतु सत्संग अध्यात्मात सतत प्रगत करत नेणारा हा मार्ग, आणि या मार्गाच्या माध्यमानं मनुष्याचा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध येतो. कारण सत्संगामध्ये भगवंताशिवाय दुसरा विषय नसतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. इतर कुठल्याही नात्यामध्ये कुठल्याही लोभाच्या ठिकाणी त्यांची चर्चा नसते, त्या संघामध्ये त्याची वाच्यता नसते. तेथे एकच विषय असतो, तो विषय म्हणजे भगवंत. आणि त्या भगवंताच्याच कृपेने जीवाला आपल्या स्वस्वरूपाची जाणीव होत असते. आपण त्याचे अंश आहोत आणि आपल्या कर्मफळाच्या संचयामुळे आपण या मृत्यूलोकी देहधारण करून येतो, याची त्याला पूर्ण शाश्वती असते, कल्पना असते. मायेच्या प्रभावाखाली हा पंचमहाभूतांनी निर्माण झालेला हा देह म्हणजेच मी असा समज करून घेतो जीव. आणि मग मी 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 हे केलो, मी ते केलं, हे माझं ते तुझं, असा द्वैत भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि या द्वैत भावात प्रवेश करून जीव स्वतः बद्दलच अनभिज्ञ होतो, स्वतःचंच स्वरूप विसरतो. सत्संगामुळे त्या स्वरूपाची जाण होते. सत्संगात गेल्यानंतर स्वरूपाची जाण झाली की परमार्थ किंवा भगवंताचं नामस्मरण कुठपर्यंत करायचं, तर स्वत्वाचा विसर होईपर्यंत ते सातत्य करत राहायला पाहिजे. जोपर्यंत अंतिम श्वास आहे किंवा भान आहे, देहबुद्धी आहे, तोपर्यंत हे करावंच लागतं. जसं ऑपरेशन करताना भूल दिलं की त्या भुलीचा परिणाम झाला की नाही म्हणून त्या पेशंटला अंकाची गिनती करायला लावतात, 1 2 3 4, आणि मोजत मोजत तो जर थांबला, हां पुढे काय म्हणल्यावर काहीच जर उत्तर दिलं नाही की समजायचं याचं भान विसरलं. तसं मी नाम जप करतो आहे हा भाव जोपर्यंत आमच्या ठिकाणी आहे तोपर्यंत ते करतच राहायचं. त्याचा विसर पडला, देहबुद्धीचा विसर पडला की मग पुढचं कार्य भगवंत करत असतो. त्या ठिकाणी पुन्हा त्या जीवाला काही करण्याची आवश्यकता राहतच नाही किंवा काही करावं असं शिल्लकच राहत नाही महाराज. कारण त्याच क्षणी त्याला त्याचा द्वैत भाव जातो आणि मोक्षप्राप्ती किंवा भगवंत स्वरूपाशी एकरूप होण्याची स्थिती त्या क्षणाला त्या जीवाच्या ठिकाणी प्राप्त होत असते. परंतु मायाजाळ भगवंताच्या कृपेनं या सगळ्यापासून जीवाला सातत्य असतं, त्याचं दूरच करत असतं ते. आणि ही माया कोण आहे, भगवंतांनी याच अध्यायामध्ये 14 श्लोकमध्ये सांगितलं आहे की दैवी ही एषा गुणमया मम माया दुरत्तया. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया. ही जी माया आहे अर्जुना, ती निर्मिती माझीच आहे. मामेवय प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. आणि तिच्या कचाट्यातून सुटायचं असेल,
मायाजाळातून बाहेर यायचं असेल, या मोहातून बाहेर यायचं असेल तर भगवंताचीच कृपा व्हावी लागते. अर्जुन मोहग्रस्त झाला. कुरुक्षेत्रीमध्ये भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला. सेनेरू भैरमध्ये रथम स्थापय मेहच्युत आदेश दिला अर्जुनानं आणि भगवंतानं त्या आज्ञेचं पालन केलं. कारण मालकाने सांगेल तसं ड्रायव्हरला वागावं लागतं महाराज. सारथी होते भगवंत. अर्जुनाने आदेश दिल्याबरोबर भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला. पण कुठं? भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेषां च मयीक्षितां उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनीति. अर्जुना, तुला युद्ध यांच्याबरोबर करायचं आहे. कोणाबरोबर? हे भीष्म महाराज, हे द्रोणाचार्य, हे कृपाचार्य, हे नातलग. आणि मग हे सगळं अर्जुनानं बघितलं की मोहामध्ये आला अर्जुन. मायेनं झपाटला महाराज. आणि त्या मायेतून बाहेर येण्याकरता अर्जुनाला 18 अध्याय भगवंताने उपदेशित केले गीतेचे. गीतेचा जन्म झाला त्या ठिकाणी केवळ अर्जुनाचा मोह दूर होण्याकरता. कारण एकदा युद्ध सुरू झालं की मध्ये पुन्हा जीवाच्या स्वभावानुसार अर्जुन आधी हे जे नाटकं केले तेच नाटकं युद्ध करत असताना जर केलं असता तर ते परवडणार नव्हतं. युद्धात इतकी समज घालण्याकरता टाईम नसतो. आणि अशा वेळेस अतिशय दुर्घटित काहीतरी घडण्यापेक्षा भगवंताने अर्जुनाला इतकं तयार केलं महाराज, इतकं तयार केलं की मी शस्त्र हाती घेणार नाही म्हणणारा अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव, तू सांगशील तसंच मी ऐकेल. ही स्थिती अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताने उत्पन्न केली. पूर्ण मोहात गेलेल्या अर्जुनाला बाहेर आणलं. पूर्ण विरामामध्ये गेलेला, युद्धच करणार नाही असा निर्णय घेतलेल्या अर्जुनाला प्रश्नचिन्हात आणलं भगवंताने की आता मी काय करू. यच्छ्रेयस्यान् निशितं ब्रूहि तन्मे. आणि मग भगवंताने सांगितलं की तुला हे करणं गरजेचं आहे. कारण युद्ध करण्याशिवाय क्षत्रियाला दुसरा पर्याय नाही. आणि काही झालं तरी क्षत्रियाचा त्याच्यात लाभ आहे. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम. वीर गती जरी प्राप्त झाली अर्जुना तरी स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि जिंकलास तर या भूमीचा मालक होशील, राजा होऊन असेल. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. राजा होऊन राहशील जिंकलास तर या संपूर्ण पृथ्वीचा. म्हणून वीर दोहीकडे भला. म्हणून यातून माघार घेता कामा नये. आणि माघार घेतलीच तर किती लांछनास्पद होईल. हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हाला बियाला, हा सांगे बोलू वीरना निका काही. हे असं अपकीर्तीचं ऐकलेलं अर्जुना तुला चालेल का. अशा वेगवेगळ्या मार्गाने भगवंताने अर्जुनाला समज दिली. तेव्हा कुठं अर्जुन तयार झाला महाराज. म्हणून या मायेतून बाहेर पडायचं असेल तर भगवंताचीच कृपा व्हावी लागते. आणि एकदा भगवंताची कृपा झाली की प्रयाण काले पीच. आजच्या या श्लोकातूनच भगवंत सांगतात प्रयाण काले पीच मामते विदुर्युक्त चेतसा. माझ्याच चिंतनामध्ये अंतिम श्वास या जगताचा निरोप ते घेतात. आणि साहजिकच त्यांना माझ्या धामाची प्राप्ती सहजपणे होत असते. यावर भाष्य करताना माऊली 202 क्रमांकाचे होत म्हणतात की ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी घालूनी केवीची माझी शिरवूनी आरती आपुली. अर्थात याप्रमाणे मागे काय सांगितलं त्याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील ती दृष्टी ठेवून मध्येच आपली ऐकण्याची इच्छा किती तत्पर आहे आणि ऐकण्याची किती घाई झालेली आहे हे अर्जुन मोठ्या चातुर्यानं भगवंताला सांगतोय की मागचं सांगितलेलं केशवा तुझं वाया गेलेलं नाही. ऐकलं जे आहे
त्यात माझं समाधान निश्चित झालेलं आहे आणि पुढे सुद्धा माझी अजून ऐकण्याची इच्छा आहे. अजून माझे काही कन्सेप्ट, माझ्या काही शंका या दूर व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. किती आर्जव करून अर्जुनाचं बोलणं आहे आणि माऊली ती किती छान शब्दामध्ये मांडतायत या ठिकाणी की ऐसा मागील पडताळा घेऊन पुढा अभिप्राय दृष्टी सुनी, देवीची माझी शिरोवणी आरती आपुली. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.